बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, स्वतःची जाहिरात केल्याने म्हणजेच मी असं करीन, मी तसं करीन, मी असं करतो तसं करतो असं समाजात सांगून स्वतःची प्रगती होत नसते, तर स्वतः दीन दलित अनाथ अपंग निराधार यांचे कामं घेऊन करून तहसीलला पंचायत समितीला जिल्हा परिषदला जाऊन करून घेऊन येणं केल्यावरच माणसाचं नाव होत असते. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक तरुण हा स्वतःची जाहिरात करण्यासाठी मी असं करीन, मी तसं करीन, मी असं करीन तसं करीन असं सांगत असे, तुमचे काम करेन. दुसरा मात्र स्वतः दीनदलित अपंग निराधार अशा सर्वांचे वंचितांचे कागद घ्यायचा आणि स्वतः करून आणायचा आणि स्वतः करून नाव करायचा. याचा परिणाम काय झाला? एकाची प्रगती झाली, एकाची प्रगती फुटली. एक राजकारणात नुसतं गेला आणि स्वतः निवडून येऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसला आणि दुसरा मात्र घरीच राहिला. फक्त कशामुळं? तर याच्या फक्त स्वतःच्या जाहिरातीमुळं. मी असं करतो, मी तसं करतो, याला सांगच तो दुसऱ्या कामही करून घेऊन यायचा. त्याचा परिणाम एकाची प्रगती झाली, एकाची प्रगती खुटली. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की स्वतःची जाहिरात केल्यापेक्षा आपण जे क्षेत्र निवडलं त्या स्वतःच्या क्षेत्रात जाहिरात केल्यापेक्षा त्या कार्यात आपण सिद्ध करून दाखवावे, तेव्हाच स्वतःचं नाव होऊ शकतं. एवढं ठीक असं म्हणणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काय पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढी कसं म्हणणं. धन्यवाद पुन्हा ऐकण्याबद्दल.